नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या भीष्म अकॅडमीमध्ये. आपण चालू घडामोडीची सिरीज चालू केली आहे 2026मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी. तर आज आपण नवीन टॉपिक बघणार आहोत, महत्त्वाचे निर्देशांक. व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या बाहेर निर्देशांकावर प्रश्न जाणार नाही, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर सुरू करूया. पहिला निर्देशांक आहे मानव विकास निर्देशांक, HD अहवाल 2025चा. यामध्ये भारताचा क्रमांक 130 आहे 193 देशांच्या यादीमध्ये. तसेच भारताची HD किंमत आहे 0.685. भारताचा समावेश मध्यम मानवी विकास या गटात आहे. मागील निर्देशांकात भारत 134व्या स्थानी होता. तसेच भारताचे सरासरी आयुर्मान 72 वर्ष आहे. भारतासह बांगलादेशचाही 130वा क्रमांक देण्यात आला आहे. यामध्ये पहिले 3 देश आहेत आईसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड. पुढचा निर्देशांक बघूया. IHDI 2025चा. IHDIमध्ये भारत 140व्या स्थानी आहे. भारताचा IHDI हे मूल्य आहे 0.475 आणि असमानतेमुळे भारताचे 10 अंकांनी घसरण झाली आहे. तसेच या निर्देशांकामध्ये अव्वल स्थान मिळालं आहे आईसलँडला 0.923. पुढचा निर्देशांक आहे GII लिंग असमानता निर्देशांक. यामध्ये भारताला 102वा क्रमांक मिळाला आहे. भारताचे GII मूल्य 0.403 आहे. सर्वात कमी असमानता आहे डेन्मार्कमध्ये आणि सर्वाधिक असमानता आहे येमेनमध्ये. पुढे बघूया. MPI बहुआयामी गरीब निर्देशांक. भारताचे MPI मूल्य हे 0.69 आणि बहुआयामी गरीब लोकसंख्येची टक्केवारी आहे 16.4%. पुढे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025चा. यामध्ये भारताचे जागतिक स्थान आहे 128वे 184 देशांच्या यादीमध्ये. तसेच भारताला मिळालेले गुण आहे 53. पुढे बघूया. हेनली पासपोर्ट निर्देशांक 2025चा. हा निर्देशांक जाहीर करणारी संस्था आहे हेनली अँड पासपोर्ट. जाहीर करण्याचा दिनांक आहे 14 ऑक्टोबर 2025 रोजी. अव्वल स्थान यामध्ये मिळाले आहे सिंगापूरला आणि शेवटचे स्थान अफगाणिस्तानला मिळाले आहे. तसेच भारताचा क्रमांक 85वा आहे. 57 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश आहे भारताला. पुढे बघूया. शाश्वत व्यापार निर्देशांक 2025चा. यामध्ये अव्वल स्थान मिळाले आहे युनायटेड किंगडम आणि न्यूझीलंडला. तसेच शेवटचे स्थान म्यानमार आणि रशियाला मिळाले आहे. यामध्ये भारताचा क्रमांक 23वा आहे 30 देशांच्या यादीमध्ये. पुढे बघूया. जागतिक उपासवार निर्देशांक 2025. GHI जागतिक बुक निर्देशांक 2025. याची 20वी आवृत्ती आहे. 2006 साली सुरुवात झाली होती. भारताचा क्रमांक यामध्ये 102 आहे 123 देशांच्या यादीमध्ये. 2024मध्ये 105वा क्रमांक होता. तसेच भारताला मिळालेले गुण आहे 25.8. यामध्ये भारताचा समावेश गंभीर उपासमार या श्रेणीमध्ये झाला आहे. पुढचा बघूया. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025. यामध्ये गट 1 नंबरमध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणारे शहर आहेत. पहिला क्रमांक आहे इंदूर मध्य प्रदेशचा, दुसरा जबलपूर मध्य प्रदेश आणि तिसरा आग्रा उत्तर प्रदेश आणि सुरत गुजरातनं. यातील दुसऱ्या गटामध्ये 3 लाख ते 10 लाख लोकसंख्यामधील शहर आहेत. यामध्ये अमरावतीचा क्रमांक आहे पहिल्या नंबरचा आणि दुसरा क्रमांक आहे झाशी उत्तर प्रदेश आणि मुरादाबाद उत्तर प्रदेशचा. तसेच तिसरा क्रमांक आहे अलवर राजस्थानचा. तसेच यामध्ये गट 3मध्ये 3 लाखपेक्षा कमी लोकसंख्या असणारे शहरे आहेत. देवास मध्य प्रदेश, परवानू हिमाचल प्रदेश आणि अंगूर ओडिसा. पुढे बघूया. गिनी इंडेक्स 2022-23. भारताचा गिनी निर्देशांक आहे 25.5. भारत मध्यम कमी असमानता श्रेणीमध्ये येतो. यामध्ये 25 ते 30 दरम्यान गिनी स्कोअर समाविष्ट आहे. सर्वाधिक समानता असलेले देश आहेत स्लोवाक प्रजासत्ताक, स्लोवेनिया, बेलारूस आणि 4थ्या क्रमांकावर आहे भारत. पुढे बघूया. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025चा. हा जाहीर करणारी संस्था आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटना. याची 38वी आवृत्ती आहे. सुरुवात 2007 साली झाली होती. पहिले 3 देश आहेत स्वित्झर्लंड, स्वीडन आणि अमेरिका. यामध्ये भारताचा क्रमांक 38वा आहे.
पुढे बघूया स्वच्छ सर्वेक्षण 2024-25. सुपर स्वच्छ लीग श्रेणीमध्ये देशाचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. 10 लाख त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे शहर आहे इंदोर मध्य प्रदेश. नोएडा उत्तर प्रदेश. 50,000 ते 3 लाखमध्ये लोकसंख्या असणारे शहर आहे नवी दिल्ली. 20,000 ते 50,000 लोकसंख्या असणारे शहर आहे विटास सांगली. आणि 20,000पेक्षा कमी लोकसंख्या असणारे शहर आहे पाचगणी सातारा. स्वच्छ शहर श्रेणीमध्ये सर्वाधिक स्वच्छ शहर आहे 10 लाख लोकसंख्या असणारे अहमदाबाद गुजरात. 3 लाख ते 10 लाख लोकसंख्या असणारे शहर आहे मीरा भाईंदर महाराष्ट्र. 50,000 ते 3 लाख लोकसंख्या असणारे शहर आहे देवास मध्य प्रदेश. आणि 20,000 ते 50,000 लोकसंख्या असणारे शहर आहे पणजी गोवा. 20,000पेक्षा कमी लोकसंख्या असणारे शहर आहे बिल्ला छत्तीसगड. पुढे बघूया शाश्वत विकास अहवाल 2025चा. त्यामध्ये भारताचा क्रमांक 99 आहे 167 देशांच्या यादीमध्ये. 2024मध्ये 109व्या स्थानी होता भारत. 2022मध्ये 112व्या स्थानी होता. भारताला मिळालेले गुण आहेत 67. पहिल्यांदाच समावेश टॉप 100मध्ये भारत देशाचा समावेश झाला आहे. पहिले स्थान आहे फिनलंडचे. तर हाही महत्त्वाचा आहे पुरस्कार लक्षात ठेवा. शाश्वत विकास अहवाल भारताचा क्रमांक 99 आहे. पुढे हे जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2025. हा निर्देशांक जाहीर करणारी संस्था आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट. त्यामध्ये भारताचा 41वा क्रमांक आहे. पहिले 3 देश आहेत स्वित्झर्लंड, सिंगापूर आणि हाँगकाँग. 2024च्या निर्देशांकात भारत 39व्या स्थानावर होता. पुढे बघूया ऊर्जा संक्रमण निर्देशांक. ऊर्जा संक्रमण निर्देशांक जाहीर करणारी संस्था आहे जागतिक आर्थिक मंच. यामध्ये भारताचा क्रमांक 71वा आहे. मागील वर्षी भारत 63व्या स्थानी होता. पहिले 3 देश आहेत स्वीडन, फिनलंड आणि डेन्मार्क. चीन 12व्या तर अमेरिका 17व्या स्थानी आहे. यामध्ये पाकिस्तान 101व्या स्थानी आहे. पुढे जागतिक आनंद अहवाल 2025चा. 20 मार्च 2025 रोजी हा अहवाल प्रकाशित झाला. फिनलंड सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. तर सर्वात दुःखी देश अफगाणिस्तान 147व्या स्थानी आहे. आणि भारताचा क्रमांक 118वा आहे. पुढे बघूया पुढे 16वी जनगणना महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो. 16वी जनगणना याच्या अधिसूचना सुरू झाली आहे 16 जून 2025 रोजी. याचे मंत्रालय केंद्रीय गृह मंत्रालय आहे. लोकसंख्येबरोबरच जातींचीही नोंद होणार आहे. जनगणना प्रक्रिया 2 टप्प्यात पूर्ण केली जाईल. तसेच एकूणच 16वी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे. याचा अपेक्षित खर्च 13,000 कोटी रुपये आहे. कोविड-19मुळे 2021ची जनगणना पुढे ढकलली होती. यामध्ये पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश असेल. तसेच दुसरा टप्पा 1 मार्च 2027 पासून सुरू होईल आणि यामध्ये देशातील उर्वरित भागाचा सुरू होईल. सध्या जनगणना आयुक्त आहेत मृत्युंजय कुमार नारायण. ही भारताची पहिली डिजिटल जनगणना असेल. घरांची यादी करताना डिजिटल लेआउट मॅपिंग वापरून सर्व इमारतींचे जिओ टॅगिंग केले जाणार आहे. पुढे बघूया जागतिक शांतता निर्देशांक 2025चा. जाहीर करणारी संस्था आहे इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. 2007 पासून जाहीर केला जातो. यामध्ये भारताचा क्रमांक आहे 115वा. भारताला 2.229 गुण मिळाले आहेत 163 देशांच्या यादीमध्ये. पुढे आहे जागतिक लैंगिक तफावत निर्देशांक 2025चा. 12 जून 2025 रोजी जाहीर करण्यात आला. याची 19वी आवृत्ती आहे. पहिल्यांदा 2006 साली प्रकाशित करण्यात आला होता. जाहीर करणारी संस्था आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. त्यामध्ये भारताचे स्थान 131वे आहे. 2024मध्ये भारताचे स्थान 129वे होते. तर पुढचा बघूया आपण ऊर्जा संक्रमण निर्देशांक. जाहीर करणारी संस्था आहे जागतिक आर्थिक मंच. यामध्ये भारताचा क्रमांक 71वा आहे 118 देशांच्या यादीमध्ये. मागील वर्षी भारत 63व्या स्थानी होता.
पहिले 3 देश आहेत स्वीडन, फिनलंड आणि डेन्मार्क. चीन 12व्या तर अमेरिका 17व्या स्थानी आहे. आणि पाकिस्तान 101व्या स्थानी आहे. पुढे राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोचा अहवाल NCRB. सर्वात सुरक्षित शहर आहे कोलकाता आणि हैदराबाद. आणि महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित शहर आहे पुणे. पुणे देशात 3 नंबरला आहे आणि महाराष्ट्रात 1 नंबरला आहे. सर्वात कमी सुरक्षित शहर आहे कोची केरळ आणि दिल्ली. 2023मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या 10,783 झाली आहे आणि सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाली आहे 38.5%. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो निर्देशांक बघितले आहेत 2026मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. याच्या बाहेर मित्रांनो प्रश्न जाणार नाही, त्यामुळे हे व्हिडिओ वारंवार बघा, तुम्हाला पाठ होऊन जाईल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.